नमस्कार मित्रांनो, मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण परत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग JNM आणि ANM क्वेश्चन बघणार आहोत। त्यात बघणार आहोत आपण व्याख्या लिहा, एक मार्कासाठी विचारले जाते। व्याख्यामध्ये आज बघणार आहोत आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच आदिशयन काळ, त्याला उष्मायन काळ पण असे म्हणतात। चला बघूया व्याख्या। उष्मायन काळ म्हणजे कोणताही संसर्गजन्य रोगाचा संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसून येण्यापूर्वीची कालावधी। म्हणजे कोणताही संसर्गजन्य रोगाचा संसर्ग झाल्यानंतर आपल्या शरीरात एखादी रोगामुळे संसर्ग झाल्यानंतर त्याचे लक्षणे दिसून येण्यापूर्वीच त्याला कालावधी, त्यालाच उष्मायन काळ किंवा आदिशयन काळ असे म्हटले जाते। या काळात रोगाचे सूक्ष्मजीव जसे की विषाणू, बॅक्टेरिया शरीरात वाढतात आणि गुणाकार करतात, म्हणजे डबल होतात, परंतु व्यक्तीला कोणतेही लक्षणे जाणवत नाही। ही त्याची व्याख्या आहे। खूप मराठीमध्ये खूप इझी लँग्वेजमध्ये आहे। एक्सप्लेनेशन पाहूया आणखी तुम्हाला समजण्यासाठी। जर तुम्हाला एखादी संसर्गजन्य रोग झाला तर त्या रोगाचा जंतू तुमच्या शरीरात शिरतात। हे एवढीच व्याख्या आहे याची वाली। ही व्याख्या आहे आणि हे एक्सप्लेन आहे, ठीक आहे। एक्सप्लेन बघूया। जर तुम्हाला एखादी संसर्गजन्य रोग झाला तर त्या रोगाच्या जंतू तुमच्या शरीरात शिरतात, पण लगेचच तुम्हाला त्याचा त्रास काही जाणवत नाही। याच काळाला उष्मायन काळ म्हणतात। या काळात जंतू तुमच्या शरीरात वाढत असतात आणि संख्या वाढत असतात, पण तुम्हाला त्याचा काहीही त्रास होत नाही। एक उदाहरण घेऊया। फ्लूचा विषाणू शरीरात गेल्यानंतर 1 ते 4 दिवसांनी लक्षणे दिसून येतात, म्हणूनच फ्लूचा उष्मायन काळ 1 ते 4 दिवस असतो। तसेच कोरोना विषाणू उष्मायन काळ साधारणपणे 2 ते 14 दिवस। ही खूप सोपी व्याख्या आहे, तुम्ही पाठ करून जा किंवा मराठी भाषेत एकदम एक्झाम्पल सोबत दिलेलं आहे, तर तुम्हाला समजू पण खूप चांगलं येणार। पाठ न करता पण लिहू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा।